की तुळजाभवानी माता. आणि तसं माळी जो धर्म आहे आपला फुलमाळी धर्म, सगळे फुलमाळी धर्मांची कुलदेवी माता कालिंका माता कलकत्त्याची होती, हे की नाही. ते सगळं माळी धर्माची आपली कालिंका माता जो आहे ना, ये माळी धर्मांची. अपने भगवान महादेव सगळं म्हणजे पार्वतीचाच रूप आहे. तर भगवान अपने नाव से आपण राजस्थानवरून आले. मग पहिले तो कोलकाता कालिंका माताचे 4 ठाण आहे. मूल स्थान कोलकाता देश बंगालमध्ये, दुसरा स्थान गुजरातमध्ये पावागढ़, तीसरा स्थान है राज्य अपने नाव से मध्य प्रदेशमध्ये अपने नाव से धारनगरी, चौथा स्थान है राजस्थानमध्ये चित्तौड़ नगरी. ये कालिंका माताचे 4 स्थान. मग ये कालिंका माताचा अवतार अपने 3.5 शक्तिपीठ का अपने नाव से तुळजा भवानी तुळजापूर की है, ऐसा आहे. इकडे मराठवाड्यात आल्यानंतर ये देवी का नाव तुळजा भवानी माता ठेवलेलं आहे, असं आहे. आणि ये जो महालक्ष्मी माता आहे ना, ये जेवाळ कंपनीची. त्याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊन जाते का आपली कोल्हापूरची आहे तुळजापूरची आहे, असं नाही. त्यांचं म्हणणं बी बरोबर आहे ना, तसं नाही आहे. जसे की आपले माळी धर्मांची जो मेन देवी आहे, आता कलकत्ता देश बंगालमध्ये भाऊ, एवढी लांब कोण जायचे तिथं. तर हे अपने नाव से कालिंका माता का अवतार है तुळजापूर की तुळजा भवानी माता. महाराष्ट्र मध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. तुळजापूर की तुळजा भवानी माता, माहूरगडची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता, अर्धा शक्तिपीठ गडावरची सप्तशृंगी माता. तर ये 3.5 शक्तिपीठ मध्ये अपनी तुळजापूर की तुळजा भवानी माता. मागे मी घरी लिहून दिलेलं आहे, 3-4 घरी लिहून दिलेला होता. तेव्हा म्हटलं भाऊ तुम्हाला लक्ष नाही राहिला तर लिहून घ्या तुम्ही, असं. ही आताची गोष्ट नाही भाऊ, आणि माझ्या बोलण्यावर राग बी नको येऊ दे तुम्हाला. पण मी जेव्हा येतो ना पोथी वाचला 2-3 गावा, मग ती तुम्ही कन्फ्यूज व्हाल राहते म्हणे कोल्हापूरची आहे तुळजापूरची आहे, कोल्हापूरची आहे तुळजापूरची, असे तुळजापूर आहे. देवीला ना भाऊ गीता भागवत सयोध्या के अंदर ऐका. आपण गृहस्थी आश्रमचे लोक अपने गृहस्थी आश्रम मध्ये 2 दोष लागू राहतो, एक पितरांचा दोष आणि दुसरा कुलस्वामिनी का. आपण गीता भागवत सयोध्या के अंदर बोलते हैं पितृदेव भव मातृदेव भव कुलस्वामिनी देवी देवाय नमः. तर हे अपने कुलदेवी आहे, कुलस्वामिनी कुळाची रक्षा करणारी आहे. जर त्याची टेमोटेम पूजा नाही करा मग त्याचा दोष लागतो, मग घरात काय ना काय अडचण चालू राहते. मग आपण ब्राह्मणाला इकडे तिकडे विचारत फिरता भाऊ आमच्या घरात काय अडचण नाही, असं आहे तसं आहे. त्यामुळे देवीला गीता भागवत सौद्या केंद्र बताया गया है की अपने कुलदेवी माताला कमीत कमी वर्षात 1 वेळा तरी देवीला दर्शनाला जायला पाहिजे, असे. आणि कुलदेवी माता की पूजा नवरात्रमध्ये 9 दिवस घट मानून अपने घरात देवीची पूजा करावा. 1 दिवा 9 दिवस अखंड राहतो दगडाचा, तो आपण लावतात. मग शेवटचे दिवशी काय करायचं, कणिकाचे 9 किंवा 14 दिवे लावून आपली कुलदेवी माताची पूजा करणे. पूजा झाल्यानंतर त्या दिवाला दुसरी दिवशी उकळून आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतात, नाहीतर गायला देऊन टाकायचं, नाहीतर नदीमध्ये थंडी करून द्यायचे त्या दिवाला. पण 9 दिवे कणिकाचे लावायला पाहिजे ताई आपण, असं शेवटचे दिवशी. आपण कसं आहे भाऊ, दॅडकी मजुरीवाले शेती किरसानी लोक आहे, अखंड दिवा जर नाही लावला ना मग शेवटच्या दिवशी 9 दिवे तर लावायलाच पाहिजे आपल्याला. पहिले दगडाचा दिवा लावत होते, आता काही काही ठिकाणी दगडाचा दिवा नाही राहिला आहे. तर आता समाई लावायची, जर दगडाचा नाही राहिला ना पितळाची समाई लावायची. थोडं पाणी आणि कोण राहिले आता, आले का, घेऊ द्या. दादाचे झाले का जेवण, बाबूराव दादाचे झाले ना. क्रिकेट बंद करा, ऐकून घ्या एकदा. जय गणपती गणराज देवता रिद्धि सिद्धि के दाता आनंद रखो खुश रखो इड़ा पीड़ा दूर करो करो बढ़ंती बेल करो घटंती पीड़ा करो कुलकी देवी माता प्रसन्न और राजवशी रखो. जय महालक्ष्मी माता की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु आता कर